प्रश्न पहिला पहा, नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देण्यात आले आहे? उत्तर, चंद्रशेखर बावनकुळे यांना. प्रश्न दुसरा, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर, ज्ञानेंद्र प्रताप सिंह. प्रश्न तिसरा, ऑनलाईन आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी कोणते ॲप दूरसंचार विभागाने काय लॉन्च केले आहे? कोणते ॲप आहे? तर संचार साथी हे ॲप होते. तर मित्रांनो, हे काम पहिलं कोणत्या संचार साथी पोर्टलवर चालायचे, तर आता हे काय ॲपसुद्धा डेव्हलप झालेले आहे. दर किती वर्षांनी केंद्र सरकार वेतन आयोगाची स्थापना करत असते? तर किती वर्षांनी? दर 10 वर्षांनी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न पाचवा, राज्यात नागरीकरणाचे प्रमाण किती टक्के आहे? प्रश्न काय पहा, राज्यात नागरीकरणाचे प्रमाण किती टक्के आहे? तर किती? 45.23%. प्रश्न सहावा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते कोणत्या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले आहे? तर कोणते कार्ड आहे? तर स्वामित्व योजना हे काय प्रॉपर्टी कार्ड आहे. या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आलेले आहे. कोणती योजना आहे? तर स्वामित्व योजना. प्रश्न सातवा, कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा 8वा वेतन आयोग लागू होणार आहे? तर 2026 या वर्षापासून. प्रश्न आठवा, येत्या 2 वर्षात भारताचा वृद्धी दर किती टक्के राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे? किती टक्के? 6.7%.